नमस्कार, श्यामप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत शेअर करते तांदळाच्या पिठापासून बनवलेली कुरडई, जी अगदी 10 मिनिटात आपण बनवूया आणि तीही एकदम परफेक्ट मोजमापासोबत, जी तुम्हाला नक्कीच खूप आवडणार आहे। चला तर मग बनवूया मस्त तांदळाची कुरडई। तर तांदळाची कुरडई बनवण्यासाठी मी घेतलेले तांदळाचं पीठ। हे तांदळाचं पीठ मी तांदूळ धुवून चांगले 2-3 वेळेस धुतले, नंतर सावलीत सुकवून नंतर मी हे गिरणीहून एकदम बारीक असं पीठ दळून आणलेले। हे बघा खूप स्मूथ असं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रेडीमेड ही पीठ यूज करू शकता। एकदम स्मूथ असं पीठ आहे। मी हे तांदळाचं पीठ 1 ग्लास घेते। बरोबर माप घ्यायचं याचं। 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत मी। 1 ग्लास तांदळाचं पीठ घेतलेले बरोबर। तर तोच ग्लास बरोबर याच्यात पाणी आपण घालून घ्यायचं आणि पीठ मस्त मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पाणी घालून पीठ मस्त मिक्स करून घ्यायचं। मी पीठ मस्त मिक्स करून घेतलेले, 1 ग्लास पाण्यातच मिक्स करून घ्यायचं। हे बघा या टाइप मध्ये झालेलं आहे। जास्त लिक्विड टाइप मध्ये पण नाहीये आणि जास्त घट्ट पण नाही झालेलं। हे असं बनलेलं आहे। फक्त याच्यामध्ये ना गुठळे होऊ द्यायचे नाही, मस्त सॉफ्ट असं बनवून घ्यायचं। हे छान झालेले पीठ। आता मी एक पातेले घेतलेले, थोडंसं जाडबुडाचं पातेले घ्यायचं आणि आपण ज्या ग्लासाने पीठ मोजून घेतलेले त्याच ग्लासाने बरोबर 1 ग्लास पाणी घ्यायचं। पाण्याचं मोजमाप एकदम बरोबर घ्यायचं। आता मी पातेले गॅसवर ठेवलेले, बरोबर पाण्याचं मोजमाप घ्यायचं। पीठ मळताना पण आणि आपण पातेल्यात पण तेवढंच पाणी घेतलेलं आहे। मी पाण्यात टाकून घेते अर्धा चम्मच मीठ। अर्धा चम्मच मीठ बस होतं, कमी झालं मीठ तरी चालतं, जास्त पडलं तर आपली कुरडई वाळली ना नंतर मग जास्त खारट लागते, त्यामुळे मीठ व्यवस्थित टाकून घ्यायचं। थोडं कमी पडलं तरी चालतं। पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आपण मळलेलं पीठ। थोडंसं चम्मचने टाकून घ्यायचं आणि लाटण्यानं मिक्स करत राहायचं। थोडंसं टाकत राहायचं, एकदा सगळं टाकायचं नाही। मी सगळं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि याला मस्त मिक्स करून घ्यायचं। एका हाताने कपड्याने पातेल्याला पकडून मस्त लाटण्यानं मिक्स करायचं। छान मिक्स केलं ना मग एक पण गुठळी बनली जात नाही, त्यामुळे सुरुवातीला 2-3 मिनिट मस्त मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। मी छान पीठ मिक्स करून घेतलेले। हे बघा सुरुवातीचे 2-3 मिनिट मिक्स केले ना बिलकुल गुठळी बनली जात नाही, एकदम छान तयार झालेले आहे। आता पाण्यात हात बुडवून घ्यायचा आहे आणि लाटण्याचं पीठ आपण काढून घ्यायचं आहे। पाण्यात हात बुडवला ना मग चटका बसला आणि हे पीठ आता 5 ते 7 मिनिट मंद आचेवरती आपण शिजवून घेऊ। म्हणजे छान शिजल्यानं आपली कुरडई बिलकुल तुटली जात नाही, त्यामुळे एकदम कमी गॅस करायचा आणि 7-8 मिनिट आपण ह्याला शिजवून घेऊ। मी 7 ते 8 मिनिट छान कमी आचेवर पीठ शिजवून घेतलेले आपल्या तांदळाचं। छान असं शिजलं असणार आहे, आपण चेक करून बघूया। तर आपलं पीठ शिजलं की नाही हे पाहण्यासाठी हाताला पाणी लावून घ्यायचंय आणि थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचंय आणि हातावर फिरून बघायचंय। जर हाताला चिटकलं गेलं नाही तर समजून घ्यायचंय पीठ आपलं छान शिजलेलं आहे। हे बघा पीठ छान शिजलेलं आहे। आपण आता याची कुरडई बनवू शकतो। आता मी हे पीठ छोट्या चम्मचनी शेवग्यामध्ये भरून घेत आहे। छोट्या चम्मचनी भरायला सोपं जातं आणि हे पीठ छान असं पण दाबून भरायचं आहे, म्हणजे आपली कुरवडी कुठेही तुटली जात नाही, एकदम छान तयार होते।
हे बघा असं मस्त दाबून भरायचं म्हणजे याच्यामध्ये हवा जात नाही आणि आपली कुरवडी बिलकुल तुटली जात नाही. आणि हे पीठ परत झाकून ठेवू आपण. हे बघा आपली कुरवडी एकदमच छान झालेली आहे. याच्या तारा पण एकदमच सुट्ट्या सुट्ट्या मस्त झालेल्या आहेत. हे बघा खूप छान शिजलेलं आहे आपलं पीठ पण. या टाईपनं बनवले की एकदम झटपट आपली कुरवडी बनवून तयार होते. ज्या महिला जॉब वगैरे करतात त्यांच्यासाठी हे एकदम छान रेसिपी आहे. एकदम 10 मिनिटात ही कुरवडी बनली जाते आणि एकदमच छान बनते. ही सगळी कुरवडी बनवून घेतली आहे. तर 1 ग्लास पिठामध्ये आपल्या जवळजवळ 9 ते 10 कुरवड्या बनलेल्या आहेत. सिंगल राऊंडच्या केल्या तर नक्कीच 15 बनल्या जातील. मी काही डबल राऊंडच्या केले तर काही सिंगल राऊंडच्या करून घेतलेले आहेत. तर याला आता आपण मस्त उन्हात वाळून घेऊ. आणि एकदम पांढरी शुभ्र बनली जाते कुरवडी ही आणि टेस्टला पण एकदमच मस्त बनली जाते. हे बघा कुरवडी मी सगळी वाळवून घेतलेली आहे. 2 दिवस मस्त उन्हात वाळून घेतलेली आहे. तर एकदमच छान वाळून झालेली आहे. प्रत्येक तारा सुट्ट्या सुट्ट्या अशा बनलेल्या आहेत. हे बघा खूपच छान. छोटीच कुरवडी तळून दाखवते. एकदम मस्त फुली जाते. हे बघा एकदम छान तिप्पट चौपट मस्त फुली जाते. हे बघा एकदम झटपट आणि एकदमच छान मस्त फुलली जाते. आपण सोडा पापड खार बिलकुल नाही टाकलेला तरी पण मस्त फुलली जाते. एकदम छान बनते ही तांदळाची कुरवडी. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. ही इन्स्टंट कुरवडी. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा. आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.